नामपूरला शिवनेरी कॉलनीतील रस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी उपोषणाचा इशारा. अतिक्रमण विरोधात तक्रार. नामपूर येथील शिवनेरी कॉलनीतील मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून या विरोधात ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी देण्यात येत आहेत. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. शिवनेरी कॉलनीतील रहिवासी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपजिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रेखा महेंद्र शिंदे यांनी ग्रामपंचायतीकडे दिलेल्या लेखी अर्जात नमूद केले आहे की संबंधित कॉलनीला ग्रामपंचायतकडून अधिकृत लेआउट मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार 9 मीटर व 6 मीटर रुंदीचे रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. मात्र काही रहिवाशांनी नियम धाब्यावर बसवून कॉलनीतील रस्त्यावर अतिक्रमण करत अनधिकृत बांधकाम केले आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून वाहनांची ये-जा करणे कठीण होत आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वाहने सहज पोहोचू शकत नाहीत अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कॉलनीतील 9 मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र अतिक्रमण करणाऱ्या संबंधित व्यक्तींनी हे काम होऊ नये म्हणून अडथळे निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे काम ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींना अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य न दर्शवता आपले अतिक्रमण कायम ठेवले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. मात्र आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तक्रारीचे निवेदन नामपूर ग्रामपंचायत, जायखेडा पोलीस ठाणे, तहसीलदार बागलान, जिल्हाधिकारी नाशिक आदी ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे. लवकरात लवकर अतिक्रमण न हटवल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा अॅडव्होकेट रेखा शिंदे यांनी दिलाय. S9 TV न्यूज साठी प्रतिनिधी शरद खैरनार, नामपूर. मी ॲडव्होकेट सौ रेखा महेंद्र शिंदे, राहणार नामपूर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक, जिल्हा उपाध्यक्ष शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस. मी नामपूर येथील रहिवासी असून नामपूर ग्रामपंचायत हद्दीतील शिवनेरी कॉलनी येथील गट नंबर 94-1/1-2 मध्ये 9 मीटर कॉलनी रोड मंजूर असताना सदर कॉलनी रस्ता आज रोजी 9 मीटर भरत नाही. परंतु सदर कॉलनीतील काही रहिवाशांनी अतिक्रमण करून सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम केलेले आहे, तसंच कंपाऊंड केलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षात सदर रस्ता 4 मीटर किंवा 5 मीटर भरतो आहे. आणि सदर रस्त्याचं काम मंजूर झालेलं आहे. काम चालू असताना या अतिक्रमणामुळे सदर रस्त्याचं अडथळे निर्माण होत आहे आणि येण्या जाणाऱ्यांना नागरिकांना आम्हाला सर्वांना त्रास होत आहे. गाडी नेण्यास अडथळा निर्माण होत आहे. वयोवृद्ध आहे त्यांनासुद्धा सदर रस्त्याने वापर करण्यास अत्यंत अडथळा निर्माण होत आहे. आणि सदर संबंधित नागरिकांना तसंच ग्रामपंचायत नामपूर यांना वेळोवेळी अर्ज देऊन देखील त्यांनी याबाबत काही एक दखल घेतलेली नाही आणि प्रत्यक्षात जागेवर सुद्धा आलेली नाही की काय आहे काय नाही, शहानिशा देखील केलेली नाही. आणि पंचायतीमध्ये माझ्या मिस्टरांनी ठराव देखील केलेला आहे की नववसाहतीमध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे त्याबाबत तुम्ही त्वरित लवकर कारवाई करा. परंतु कोणीही काही एक आजपर्यंत काही कारवाई केलेली नाही. याबाबत मी जिल्हाधिकारी नाशिक यांना देखील अर्ज देऊन त्याबाबत देखील काही कारवाई आजपर्यंत झालेली नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आज का होईना सदरचं रस्त्यावरचं जे अतिक्रमण आहे ते त्वरित नाही काढल्यास मी नामपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्यास तयार राहील. तसंच जे पंचायतीच्या ज्या योजना आहेत त्यांचा आजपर्यंत काही एक आमच्या नववसतीला फायदा झालेला नाही. गटारी नाही, नळाचे कनेक्शन नाही, स्ट्रीट लाईट नाही आणि कोणत्याच सुविधा नाही. जर नामपूर ग्रामपंचायत हे काही नावाला आहे का? जर नागरिकांच्या सेवा सुविधा जर पुरवत नसेल तर मग लोकांनी काय कर भरायचे का? फक्त माझं एक कळकळीची विनंती आहे, जर आज रस्ता मंजूर आहे तर तो 9 मीटर रस्ता त्वरित खुला नाही केल्यास आंदोलन छेडण्यास त्याच्याशिवाय पर्याय राहणार नाही. तरी ग्रामपंचायतीने त्याबाबत त्वरित दखल घ्यावी ही कळकळीची विनंती. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.